सगळ्यांनी कृपया शांत राहायचंय। आता ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतात ते तुमच्याशी संवाद करणार आहेत, ते तुमच्याशी बोलणार आहेत। शरद सर, कृपया कोणी आता गर्दी करू नका प्लीज। दुर्गा माता पथक दादा कृपया थांब 2 मिनिटं। दुर्गा माता पथक तयार आहेत का? हा चला तिथेच थोडस बाजूलाच तर लावायला सुरुवात करा। गोपाल कृष्ण महाराज की। मम्मा एक तुझ्या मोबाईल बंद काढ, एक माझ्या मोबाईल बंद काढ। खूप चांगला असा संदेश, खूप अभिनंदन। त्याचप्रमाणे खूप चांगला संदेश त्यांनी दिलेला आहे। चला बिच्छू पेकर नाचायला तयार का तुम्ही? हा चला एक लाईन। चला बिच्छू पेकर तुमच्यासाठी एकदम चालू करा। चला रेडी, तिकडे चढा। अभि भाई प्लीज कोऑपरेट। चला चालू करा। चला विजू बेकर रेडी, नाचायला तयार।
थोडं एकदम फास्ट अजून. आणि हे बाळांनो काय पाहिजे तुम्हाला काय नाही हंडी म्हणजे हंडी आणि त्याच्यात आता नगरसेवक परत पाहिजे का नाही पाहिजे ना आणि त्याचबरोबर माझ्यावर काय जातात आणि बायांना काय पाहिजे सगळ्यांनी बोलायचं मोटर पाहिजे हा आणि शरद दादा आणि आमचे शरद केळकर कुठे सबंध विश्वामध्ये त्यांचं नाव झालं पाहिजे ना मोटारीचे नादान माझ्या तेजस्वी असं म्हटलंय की तुम्ही असं काही म्हणजे कार्य करायचं इथे असेल तर खूप खूप धन्यवाद तेजस की त्यांनी मला इथे याची संधी दिली खूप आनंद झाला मला माहिती आहे तुम्ही लोक वाट बघताय की मी 2-3 लाईन काहीतरी बोलेन आपल्या फिल्मविषयी किंवा तर पहिले सांगतो आपल्या सर्व यंगस्टरसाठी सगळे यंगस्टर्स आहे का जितके यंगस्टर्स आपल्याला मानतात म्हणजे मला माहिती नाही कोण यंगस्टर यंगस्टर नसतो तर मी बऱ्याच वर्षापासून मराठी सिनेमा बघतोय आणि आपल्याला नेहमी असं असतं ना मराठी सिनेमामध्ये जो नायक असतो तो एक कॉमन मॅन असतो आपल्याकडे सिंगम सारखा किंवा ॲनिमल सारखा किंवा सलाह सारखा हिरो पण असतो का सगळे कॉमन मॅन पाहिजे तुम्हाला हिरो नको आहे आयुष्यात करेक्ट कॉमन मॅन हिरो बनतो ना राईट तसाच एक पिक्चर येतोय सगळे यंगस्टरसाठी सांगतो स्पेशली अजून अनाउन्समेंट नाही आहे कुठेही पोस्टर नाही आहे पण इतकं क्लेम करू शकतो की तो मराठीतला सगळ्यात मोठा ॲक्शन पॅक्ड सिनेमा आहे लवकरच आहे नोव्हेंबरमध्ये होते त्याचा एक डायलॉग येतो ऐकतो तुम्हाला माझ्या नजरेत रक्त आणि हातात फाईट डेंजर उभं डोंट टेक मी लाईट माझ्या मोबाईल वरनं तिकडचा व्हिडिओ काढ मी नाही शरद दादा बॅग मध्येच आहे, मी काढलं नाहीये. थँक्यू लाखो दिल कुठे आहे माहिती नाही डायलॉग आहे तसाच होऊ दे जब तक तुम मेरे साथ हो मुझे मारने वाला पैदा नहीं हुआ मामा तानाजी मध्ये बरेच चांगले डायलॉग्स होते पण एक जो सगळ्यांना आवडतो आणि त्याच्यानंतरची वॉक आहे त्याच्यावरती कितके रील्स तुम्ही काढले मला रोज त्याच्यावरती रील्स येतात ते महाराजांची वॉक याच्यामध्ये दारावरून बाहेर पडतात वा काय नाव तुझं छोटे तर त्याच्यामध्ये जेव्हा महाराज तेव्हा तानाजी उद्योगांशी फाईट करतात तेव्हा एक महाराज विचार करतात आणि मग ते भक्तांना सांगतात त्याच्यासाठी टाळ्या होत्या त्यांनी आवाज कुणाचा मोठा असतो यांचा आवाज माझ्यावर जास्त येतो तुझा टाळ्या त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपण त्याच्यासाठी आलो त्यासाठी नाही तर त्यांचा एक असा खूप दुःख आणि खूप रागात एक 2 लाईन आहे फक्त पण त्या जेव्हा सिनेमामध्ये येतात तेव्हा तू बंद कर, मी चालू आहे तुझं. तू माझं हे व्हिडिओ बंद कर.
ते इमोशन्स होते जेव्हा महाराज हे निर्णय घेतात की आता मी जाईन युद्ध करायला. बस हेच काय पाहिलं. साहित्य बस 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 ह्याच्या पुढे नाही. तो बोलू डायलॉग बोलू बोलू तर महाराज खूप असं राजा कारण अख्ख्या सिनेमामध्ये खूप शांत होतं आणि क्लायमॅक्स मध्ये खूप रागत असतात. आता हे जर शांत होतं तुम्ही डायलॉग बोलून सगळं. कृपया थोडी शांतता राखावी. गोविंद पथकानं सहकार्य करायचं आहे. थँक्यू. माहिती तुम्ही जिंकला तर व्हेरी नाईस, कॉंग्रॅच्युलेशन. गोविंद पथकाला विनंती आहे, कृपया शांतता राखायची आहे आणि सहकार्य करायचं आहे. शरदजी आपल्या समोर एक छान डायलॉग बोलणार आहेत. कृपया शांततेने सगळ्यांनी ऐकून घ्यायचंय. महाराज ऐकताना बोलतात भक्तला, तयारी करा बंद, हम तान्या की कसम तोडने जा रहे हैं. त्याच्यानंतर तो वाव ते खूप फेमस आहे त्या सिनेमाबद्दल. मग बरेच डायलॉग आहे चांगले. आणि कोणचं ऐकायचं सांगा मला. बाहुबलीतला किंवा तानसार लाल होगा. मामा पकड ना सोडते असं पकड.